देशासह राज्यात गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि पुण्याच्या अशा ऐतिहासिक आणि वैभवशाली गणेशोत्सवाला देखील आता सुरुवात झालेली आहे. मानाच्या गणपती देखील मंडपामध्ये विराजमान झालेत आणि अन्य इतर महत्त्वाची मंडळांचे गणपती देखील आता हे विराजमान झालेले. मात्र प्रभातच्या डू यू नो युअर बाप्पा या क्विजमध्ये आपण आज आहोत गजानन मित्र मंडळामध्ये आणि तेथीलच या मंडळाचे सगळे पदाधिकारी, सहकारी आणि महिला वर्ग आहेत. यांना आपण प्रश्न विचारणार आहोत आणि बाप्पांविषयी जाणून घेणार आहोत. खरं तर पहिला तुम्हाला मी प्रश्न विचारतो, बाप्पाचं आवडतं पदार्थ कोणता, म्हणजे नैवेद्य कोणता? मोदक. पहिला प्रश्न बरोबर दिलाय. बाप्पाला कुठली पत्री वाहतात? गणपतीच्या काळामध्ये असा एकच दिवस असतो ती बाप्पाला पत्री वाहिली जाते. पत्री नाही. बाप्पाला कुठली पत्री वाहिली जाते? पत्री कुठली वाहिली जाते? दुर्वा. दुर्वा नाही. कार्तिकेय गणपती बाप्पाचे कोण आहेत? भाऊ, मोठे भाऊ. मोठे भाऊ. बर. गणपतीच्या वडिलांचं नाव काय? महादेव. गणपतीच्या पत्नीचं नाव काय? रिद्धी सिद्धी. का शारदा? रिद्धी सिद्धी. सिद्धी सिद्धी. बर. गणपतीला कुठली पत्री अर्पण करतात? म्हणजे ठीक आहे, मी उत्तर देतो. शमी आणि केवडा. आणि एका दिवशी फक्त गणपतीला आजच्या दिवशी ही तुळस वाहण्यामध्ये येते. मात्र या ताईंनी 2 प्रश्न बरोबर दिलेले आहेत. त्यांना आपण कात्रजकडून 21 माव्याचे मोदक हे प्रभाततर्फे आणि औरंगाबादतर्फे देण्यात आलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. ताई, गणपतीला विघ्नहर्ता का म्हणतात? कारण जेव्हा आपलं संकट येतं आपल्यावर, तेव्हा विघ्नहर्ता म्हणजे विघ्न जेव्हा आपल्यावर येतं तेव्हा त्याचा नाश कसा करायचा त्याच्यासाठी आपण याला विघ्नहर्ता बोलतो. आणि बुद्धीचा देवता सुद्धा गणपतीच आहे. पुण्यातील 5 मानाचे गणपती क्रमाने सांगता येतील? कसबा, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा. त्यांनी पण देखील उत्तर बरोबर दिले. त्यांना देखील आपण हे कात्रजचे माव्याचे मोदक दोघांना कंबाईन म्हणून आपण हे देण्यात येत आहोत.